नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्थिक विकासाचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। या अगोदर आपण रिकार्डोचा आर्थिक विकासाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या संदर्भातील सविस्तर चर्चा केलेली आहे। यानंतर आपला पुढचा जो आर्थिक विकासाचा सिद्धांत आहे मिरडाल यांचा आर्थिक विकासाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या संदर्भातील जी सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्याने मिरडाल यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक विषमतेच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आपल्याला पाहावयास मिळते। ज्याप्रमाणे ॲडम स्मिथ यांना वेल्थ ऑफ नेशन यामुळे, कार्ल मार्क्स यांना दास कॅपिटलमुळे आणि केन्स यांना जनरल थेअरी या ग्रंथांमुळे जी प्रसिद्धी आहे ही प्रसिद्धी प्राप्त झाली। तशाच स्वरूपामध्ये प्रामुख्यानं मिरडाल यांनी लिहिलेला जो काही एशियन ड्रामा हा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथानं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिलेली आपल्याला दिसून येते। प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय आर्थिक विषमतेची जी चर्चा आहे ही चर्चा करत असताना मिरडाल यांनी विविध आर्थिक घटकांच्या चक्रीय कार्यकारण संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आपल्याला पाहावयास मिळते। आणि प्रामुख्यानं आर्थिक विकास हा चक्रीय संबंधातून कशा पद्धतीने निर्माण होतो या संदर्भातील जे वर्णन आहे हे वर्णन प्रामुख्यानं मिरडाल यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्यानं मिरडालचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत या ठिकाणी आपण पाहत असताना मिरडाल यांनी ॲन इन्क्वायरी इनटू द पॉवर ऑफ नेशन हा त्यांचा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये आर्थिक विषमतेच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आपल्याला पाहावयास मिळते। आणि या ग्रंथामुळं प्रामुख्यानं त्यांचं नाव प्रथमतःच आंतरराष्ट्रीय आर्थिक विषमतेच्या मीमांसेशी जोडलं गेलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्यानं आर्थिक विकासाचा परिणाम म्हणून प्रामुख्यानं विकसितांचा आर्थिक विकास होतो आणि जे विकासासाठी प्रयत्न करत असतात त्यांचे प्रयत्न सफल होत नाहीत। म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट करत असताना मिरडाल यांनी सांगितलेलं आहे की प्रामुख्यानं श्रीमंत राष्ट्र अधिक श्रीमंत होतात तर गरीब राष्ट्र ही गरीब राहत असलेले आपल्याला दिसून येतात। आणि ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक विषमतेबरोबरच देशांतर्गत असणारी जी काही विषमता आहे ही विषमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेली आपल्याला दिसून येते। त्यांच्या सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं आंतरविभागीय आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक विषमता हे जे काही दोन महत्त्वाचे घटक आहेत या दोन महत्त्वाच्या घटकांची जी चर्चा आहे ही चर्चा मिरडाल यांनी या ठिकाणी केलेली आहे। आणि ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं त्यांनी प्रतिसारक आणि विस्तारक परिणाम हे जे काही दोन घटक आहेत त्या दोन घटकांच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आपल्याला दिसून येते। या ठिकाणी आपण सुरुवातीला प्रतिसारक परिणाम म्हणजे काय आणि विस्तारक परिणाम म्हणजे काय या संदर्भातील चर्चा सुरुवातीला करणार आहोत। प्रतिसारक परिणाम म्हणजे काय तर विशिष्ट प्रदेशातील आर्थिक विकासाचे इतर प्रदेशांवरती होणारे सर्व प्रतिकूल परिणाम म्हणजे प्रतिसारक परिणाम होय। या संदर्भातील सविस्तर चर्चा आपण पुढे करणार आहोत। विस्तारक परिणाम म्हणजे काय तर एका प्रदेशातील आर्थिक विकासाचे इतर प्रदेशामध्ये पसरणारे सर्व अनुकूल परिणाम म्हणजे विस्तारक परिणाम होय। प्रामुख्याने प्रतिसारक आणि विस्तारक हे जे काही दोन घटक आहेत या दोन घटकांच्या माध्यमातून मिरडाल यांनी आपला आर्थिक विकासाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो। प्रामुख्यानं पुढे जाऊन आपण मिरडाल यांच्या सिद्धांतामध्ये त्यांना अमान्य असणारी जी काही गृहीत आहे ती गृहीत नेमकी कुठल्या आहेत या संदर्भातील चर्चा या ठिकाणी करणार आहोत। तर पहिलं गृहीत आहे स्थिर संतुलन अवस्था आणि दुसरा आहे आर्थिक घटकांचा आर्थिक विकासावरील परिणाम। हे जी दोन सनातनवाद्यांनी मांडलेली जी काही गृहीत आहेत ही गृहीत मिरडाल यांना मान्य नव्हती। प्रामुख्याने
मिर्डाल यांच्या मते प्रत्यक्षामध्ये उलट परिस्थिती असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की सामाजिक प्रक्रियेमध्ये स्थिर संतुलनाची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती कधीही दिसून येत नाही. आणि दुसरं जे गृहीत आहे की आर्थिक घटकांचा आर्थिक विकासावरील होणारा जो काही परिणाम आहे याचा विचार करत असताना प्रामुख्यानं आर्थिक घटकांचा विचार मिर्डालला मान्य नव्हता. कारण आर्थिक बदलांच्या संकलित प्रक्रियेमध्ये इतर घटकांमुळं वर्तुळाकार बदल घडून येत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून जे आधुनिक किंवा त्याला आपण स्मिथ, रिकार्डो, माल्थस यांनी मांडलेले जे काही सिद्धांत होते हे सिद्धांत हे प्रामुख्यानं गतिशील प्रश्नांचा विचार करू शकत नव्हते असं मत प्रामुख्यानं मिर्डाल यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढे जाऊन आपण दृष्टचक्रांचा जो काही प्रभाव आहे हा दृष्टचक्रांचा प्रभाव कशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेवरती होतो या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा त्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की आर्थिक विकासाच्या सिद्धांताची मांडणी करत असताना दृष्टचक्रांची संकल्पना मिर्डाल यांनी या ठिकाणी विचारात घेतलेली आपल्याला दिसून येते. ज्या ठिकाणी एक प्रतिकूल घटक हा दुसऱ्या प्रतिकूल घटकाचं कारण तसेच परिणाम हे असतो त्या ठिकाणी दृष्टचक्र निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. मात्र या ठिकाणी विशिष्ट घटक हाच कारण आहे किंवा परिणाम आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. एक व्यक्ती जर गरीब असेल तर तिची उपासमार होते. ती व्यक्ती उपासमारीमुळं अशक्त होते. अशक्तपणामुळं तिची जी काही काम करण्याची जी काही शक्ती आहे किंवा ती जी काही कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता कमी होते आणि ती व्यक्ती पुन्हा गरीब होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच की प्रामुख्यानं नर्क्स यांनी गरिबीच्या दृष्टचक्राची जी संकल्पना मांडलेली होती याचा आधार त्यांनी या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं ही सगळी परिस्थिती देशाला सुद्धा लागू होत असल्याचं प्रामुख्यानं त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच देशाच्या दारिद्र्याचं कारण त्याच्या दारिद्र्यामध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्यानं दृष्टचक्रांमध्ये वेगवेगळ्या घटकांचा असणारा जो काही चक्रीय कार्यकारण संबंध आहे हा चक्रीय कार्यकारण संबंध असतो असं मत प्रामुख्यानं मिर्डाल यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं पुढे जाऊन जे प्रादेशिक विषमता आहे ही प्रादेशिक विषमता किंवा त्याला आंतरविभागीय विषमता नेमकी कशा पद्धतीची असते याचं स्पष्टीकरण त्यांनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की एकाच देशामध्ये विविध विभागामध्ये किंवा प्रदेशामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये जी काही आर्थिक विषमता आहे ही आर्थिक विषमता दिसून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच प्रामुख्यानं एकाच देशामध्ये असणारी वेगवेगळी राज्य कमी जास्त प्रमाणामध्ये विकसित असलेले आपल्याला दिसून येतात किंवा एकाच राज्यामध्ये असणारे वेगवेगळे जे विभाग आहेत हे विभाग कमी जास्त प्रमाणामध्ये विकसित झालेले किंवा त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच की प्रामुख्यानं ही जी काही प्रादेशिक विषमता आहे ही प्रादेशिक विषमता त्यांनी सुरुवातीला विचारात घेतलेली आपल्याला दिसून येते. भांडवलशाहीत आर्थिक निर्णय नफ्याच्या प्रेरणेने घेतले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की आपण पाहतो की प्रामुख्यानं भांडवलशाहीमध्ये ज्या ठिकाणी जास्तीत जास्त नफा मिळतो अशा ठिकाणी उत्पादन घेण्याची प्रवृत्ती भांडवलदारांची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच प्रामुख्यानं ज्या भागामध्ये जास्त नफा मिळतो त्या प्रदेशाचा जो विकास आहे हा विकास जलद गतीने होतो आणि इतर जे काही प्रदेश आहेत ते प्रदेश मागासलेले राहत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं आपण पाहतो की भांडवलशाही जी अर्थव्यवस्था आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक बाजारपेठेच्या प्रेरणेचा आर्थिक निर्णय आणि कृतीचं नियंत्रण हे असलेलं आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच नफा मिळणाऱ्या ठिकाणी प्रमुख आर्थिक वृद्धीची केंद्र निर्माण होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच प्रामुख्यानं ज्या भागाचा विकास होतो त्या ठिकाणीच बँका असतील, वाहतूक असेल, उद्योग असेल, व्यापार असेल किंवा इतर ज्या सेवा सुविधा आहेत त्या सेवा सुविधा निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याचा प्रदेशाच्या विकासावरती जो काही परिणाम आहे हा परिणाम नेमका काय होतो या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा मिर्डाल यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि प्रामुख्याने ही चर्चा करत असताना सुरुवातीला त्यांनी प्रतिसारक परिणाम म्हणजे नेमकं काय याबाबतची चर्चा या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं प्रतिसारक परिणाम याबाबत
ची चर्चा करत असताना प्रतिसारक किंवा त्याला आपण धूप असं सुद्धा म्हणत असतो. म्हणजेच एखाद्या प्रदेशातील आर्थिक विकासाचा दुसऱ्या प्रदेशातील आर्थिक विकासावरती झालेला प्रतिकूल परिणाम ज्या वेळेला घडून येतो तेव्हा त्याला आपण प्रतिसारक परिणाम असं म्हणत असतो. प्रामुख्यानं प्रतिकूल याचा अर्थ काय तर एका प्रदेशाचा विकास होत असताना दुसऱ्या प्रदेशावरती त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. म्हणजेच की एका प्रदेशाचा ज्या वेळेला विकास होतो त्यावेळेला दुसऱ्या प्रदेशामध्ये असणारे श्रमिक असतील, भांडवल असेल, व्यापार असेल यांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि प्रामुख्यानं ज्या प्रदेशाचा आर्थिक विकास होतो तो प्रदेश संपन्न किंवा विकसित होतो आणि ज्या प्रदेशामधून श्रमिक, भांडवल आणि व्यापार यांचं स्थलांतर विकसित भागामध्ये होतं तो भाग मात्र या ठिकाणी काय होतो तर ओसाड बनत असलेला आपल्याला दिसून येतो. त्या अनुषंगानं प्रामुख्यानं प्रतिसारक परिणाम पाहत असताना श्रमिकांचं स्थलांतर कशा पद्धतीनं होतं याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं ज्या भागाचा आर्थिक विकास होत असतो त्या भागाकडं इतर भागातून कुशल, कार्यक्षम श्रमिक आकर्षित होत असलेले आपल्याला दिसून येतात. नोकरीच्या निमित्तानं ते विकसित भागामध्ये स्थलांतर करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि या कुशल श्रमिकांच्या स्थलांतरणामुळं त्या भागाचा जो काही विकास आहे हा विकास घडून येतो. परंतु ज्या प्रदेशामधून हे कामगार स्थलांतरित होतात त्या भागाचा आर्थिक विकास मंद गतीनं होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचं कारण असं की त्या भागामध्ये कुशल श्रमिकांचा अभाव असतो. प्रामुख्यानं त्या भागामध्ये फक्त वृद्ध, बालक, स्त्रिया आणि अकार्यक्षम असे जे काही कामगार आहेत ते कामगार शिल्लक राहत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. विकास न झाल्यामुळं प्रामुख्यानं आणखीन त्या ठिकाणी स्थलांतर वाढत जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि प्रामुख्यानं श्रमिकांच्या स्थलांतरामुळं त्या भागाचा विकास खुंटत असलेला आपल्याला दिसून येतो. हा पहिला प्रतिसारक परिणाम आपल्याला स्पष्ट करता येतो. दुसरा परिणाम आपल्याला सांगता येतो की भांडवल. प्रामुख्यानं आर्थिक विकास होत असलेल्या प्रदेशामध्ये भांडवलाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. याचं कारण असं की गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि गुंतवणूक अधिक असल्यामुळं भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. विकसित देशातील वाढत्या उत्पन्नाच्या मागणीमुळं हे घडून येत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं त्या ठिकाणची असणारी जी काही गुंतवणूक आहे ही गुंतवणूक फायदेशीर ठरत असलेली आपल्याला दिसून येते. बँकिंग व्यवस्था अनियंत्रित असल्याने त्या ठिकाणी भांडवलाचं स्थलांतर घडवून येण्यास मदत होते. गुंतवणुकीस अनुकूल असं वातावरण त्या भागामध्ये तयार होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि या प्रदेशाकडे भांडवलाचा जो ओघ आहे हा ओघ सुरू होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की प्रामुख्यानं मागासलेल्या प्रदेशाला विकासासाठी भांडवल उपलब्ध होत नाही. भांडवलाची कमतरता हे प्रमुख कारण अविकसित भागासाठी निर्माण होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं प्रतिसारक परिणामाच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा करत असताना भांडवलाचं स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये घडून येत असलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरा मुद्दा यातला आपल्याला स्पष्ट करता येतो प्रतिसारक परिणामामधील की व्यापार. विकसित प्रदेशात होत जाणाऱ्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळं अविकसित प्रदेशात असणारा व्यापारीही त्या विकसित भागाकडे वळत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तो अविकसित प्रदेशांना घातक ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचं कारण असं की विकसित प्रदेशातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळं अविकसित प्रदेशातील प्राथमिक स्वरूपाचे जे उद्योग आहेत ते उद्योग बंद पडतात, त्यांचा ऱ्हास सुरू होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रामुख्यानं अविकसित प्रदेशातील आपलं लक्ष प्रामुख्यानं कच्चा माल आणि शेतमाल यांच्या उत्पादनावरच केंद्रित करावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रगत देशातून औद्योगिक वस्तू स्वस्तात मागवता येत असल्यामुळं औद्योगिक प्रगती अशक्य होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच प्रगत देशाकडं सर्व संयोजक, उद्योगपती, भांडवलदार, व्यापारी, दलाल हे जे काही सगळे घटक आहेत ते सगळे घटक आकर्षित होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. कारण त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावरती फायदा होतो. मिर्डाल यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की प्रामुख्यानं या घटकांच्या मुळं अविकसित प्रदेशाचा असणारा जो काही विकास आहे हा विकास
खुंटत असलेला त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. म्हणजेच की प्रामुख्यानं जो प्रतिसारक परिणाम आहे हा प्रतिसारक परिणाम या 3 घटकांच्या वरती होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला की विस्तारक परिणाम. विस्तारक परिणाम याला या ठिकाणी आपण फैलाव परिणाम असं सुद्धा म्हणत असतो. म्हणजेच की ज्या वेळेला एखादं क्षेत्र प्रगती करत असतं त्याचे अनुकूल असे परिणाम आजूबाजूच्या भागावरती होतात. विकासातून केवळ प्रतिकूल परिणामच दिसून येत नाहीत तर त्याचे अनुकूल परिणाम सुद्धा दिसून येतात. या अनुकूल परिणामांना प्रामुख्यानं मिरडाल यांनी विस्तारक परिणाम असं म्हटलेलं आहे. आणि हे परिणाम स्पष्ट करत असताना पुढील 3 मुद्दे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. पहिला की विकसित प्रदेशातील वाढत्या मागणीमुळं अविकसित प्रदेशामध्ये असणारा कच्चा माल असेल, अन्नधान्य असेल, त्याचबरोबर कृषी उत्पादनाची बाजारपेठ असेल, याला मोठ्या प्रमाणामध्ये जी मागणी आहे ही मागणी येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच प्रामुख्यानं अविकसित प्रदेशातील विकासामुळं अविकसित प्रदेशातील वेगवेगळ्या घटकांना मागणी येते आणि अविकसित प्रदेशाचा विकास त्या ठिकाणी जलद गतीनं होण्यास मदत होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. शेती क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरणा या ठिकाणी निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. दुसरा भाग आपल्याला सांगता येतो की विकसित प्रदेशातील वाढत्या मागणीमुळं अविकसित प्रदेशातील भांडवल आणि श्रम यांना अधिक उत्पन्न प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं काही भाग जरी मूळच्या अविकसित प्रदेशामध्ये वापरला तर त्या ठिकाणी विकासाची जी काही प्रक्रिया आहे ही विकासाची प्रक्रिया या ठिकाणी निर्माण होते. त्या ठिकाणी गुंतवणुकीला प्रेरणा प्राप्त होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने विकसित प्रदेशातील वाढत्या विकासामुळं त्यातील काही भाग अविकसित प्रदेशामध्ये वापरला जातो. हा चांगला परिणाम या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तिसरा परिणाम त्यांनी सांगितलेला आहे की विकसित प्रदेशातील विकासाचा परिणाम म्हणून अविकसित प्रदेशातील विकासाची प्रेरणा या ठिकाणी निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अविकसित प्रदेशातील लोकांच्या मनामध्ये विकासाची तीव्र इच्छा आणि गरज निर्माण होते. विकसित प्रदेशातील विकास प्रक्रियेचा अनुभव आणि तंत्र कमी खर्चामध्ये अविकसित प्रदेशांना उपलब्ध होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यामुळं त्या प्रदेशाचा आर्थिक विकास घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच प्रामुख्यानं विस्तारक परिणाम स्पष्ट करत असताना हे जे काही 3 मुद्दे आहेत त्या 3 मुद्द्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा मिरडाल यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा त्याने सांगितलेला आहे प्रतिसारक विरुद्ध विस्तारक परिणाम. प्रामुख्यानं मिरडाल यांनी दोन्ही परिणाम विरुद्ध प्रकारचे असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि ते संतुलित राहतीलच असं सुद्धा नाही. म्हणजेच मिरडालच्या मते आर्थिक विकास हा विस्तारक आणि प्रतिसारक परिणामांच्या प्रभावावरती अवलंबून असतो. विकसित प्रदेशाचा विकास विस्तारक परिणामाने जलद गतीने होतो. उलट परिस्थितीमध्ये अविकसित प्रदेशामध्ये प्रतिसारक परिणाम अधिक प्रभावी ठरल्यामुळं ते अविकसित राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि यासाठी कल्याणकारी राज्यानं प्रादेशिक असमतोल आणि विषमता वाढणार नाही या दृष्टिकोनातून आपलं जे आर्थिक धोरण आहे हे आर्थिक धोरण राबवणं महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं या ठिकाणी असणारी ही जी काही सरकारची भूमिका आहे ही सरकारची भूमिका स्पष्ट करत असताना मिरडाल यांनी सांगितलेलं आहे की गरीब देशातील गरिबी हेच त्यांच्या गरिबीचं प्रमुख कारण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे जर चित्र बदलायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नियोजन करून प्रतिसारक परिणाम कमी करण्यासाठी आणि विस्तारक परिणाम वाढवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की या ठिकाणी सरकारची असणारी जी काही भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय असमानता या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देत असताना मिरडाल यांनी सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करत असताना अविकसित देशांच्या संदर्भामध्ये प्रतिसारक परिणाम अधिक तीव्र, घातक आणि प्रतिकूल असलेले आपल्याला दिसून येतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रेरणाच अशा असतात की ज्यामुळं विकसित
देशाचा फायदा होतो तर अविकसित देशांचा तोटा होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचं कारण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की विकसित देश त्या देशातील विस्तारक परिणाम प्रभावी ठरल्यामुळं औद्योगिक उत्पादन स्वस्त किमतीमध्ये निर्यात करून अविकसित देशातील उद्योग, हस्तउद्योग, कुटीर उद्योग नष्ट करून टाकत असलेले आपल्याला दिसून येतात. याचा परिणाम म्हणून अविकसित देशांना प्राथमिक स्वरूपाचंच उत्पादन करून त्यांची जी निर्यात आहे ही निर्यात करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पण अविकसित देशाची जी काही निर्यात आहे या निर्यात मालाची मागणी ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अलवचिक असल्यामुळं त्या मालाच्या किमतीमध्ये तीव्र स्वरूपाचे जे चढ उतार आहेत ते चढ उतार निर्माण होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि याचा परिणाम अविकसित देशांना सहन करावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं विकसित देशांचा फायदा तर अविकसित देशांचा जो तोटा आहे हा तोटा या ठिकाणी होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पुढे जाऊन त्यांनी भांडवलाचं जे स्थलांतर आहे हे भांडवलाचं स्थलांतर नेमकं कशा पद्धतीनं होत असतं या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय भांडवल स्थलांतराचा फायदा हा अविकसित देशांना होत नाही. याचं कारण असं की विकसित देशांच्यामध्ये भांडवल गुंतवणुकीमुळं फायदा प्रचंड प्रमाणामध्ये होत असतो आणि त्यामुळं अविकसित देशामध्ये भांडवल गुंतवणूक केली जात नसलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं वेगवेगळे जे काही उद्योग आहेत या उद्योगधंद्यांचा विकास हा विकसित देशांच्यामध्ये अगोदरच झालेला असतो आणि याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्यांना मिळणारा जो फायदा आहे हा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. त्या ठिकाणचं असणारं जे काही भांडवल आहे हे भांडवल अविकसित देशांच्यामध्ये स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलाही भांडवलदार तयार होत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं मिर्डाल यांनी हा जो काही चक्रीय कार्यकारण संबंधाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत या ठिकाणी स्पष्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. धन्यवाद.